चरक संहिता सूत्रस्थान चौथा अध्याय षड विरेचन शताश्रुती अध्याय श्लोक नंबर 8 तेषाम एक अस्मिन महाकषाय दशावयविकान कषायान अनुव्याख्यास्यामः तानेव पंचकषायतानि भवन्ति। 500 महाकषाय, इन महाकषायों के एक वर्ग में 10 अवयव औषध द्रव्यों वाले कषायों की व्याख्या करेंगे। वे ही 50 इंटू 10 इज इक्वल टू 500, 500 कषाय हो जाते हैं। तद्यथा जीवनीय महाकषाय बघा सगळ्यांनी। आता तुम्हाला महत्वाचं काय आहे, तुम्हाला एक चार्ट बनवायचा आहे। चार्ट सगळे गण 50 नावं आणि त्यातली द्रव्य 10 कोणती, आणि रोज वाचायची, रेकॉर्डिंग करून ऐकायचं बस। आता मी फास्ट वाचणार आहे, यात समजून सांगण्यासारखं काहीही नाही, फक्त ऐका आणि तुम्ही लिहून काढा बस फास्ट। जीवनीय महाकषाय जीवक कर्षवको मेधा महामेधा काकुली शिर काकुली मुद्गपर्णी माशपर्णी जीवंती मधुकमित दशिमानी जीवनी आणि भवंती। पुढे बृहणीय महाकषाय क्षीरिणी राजक्षेव अश्वगंध काकोलिक क्षीर काकोली श्वेतबला पीतबला वन कपास विदारी कंद तथा विधारा ये द्रव्य 10 बृहणी गण के है। 3 लेखनीय महाकषाय इम्पॉर्टंट बघा। आपण जेव्हा स्थौल्य पेशंट असतो तेव्हा त्याला लेखनी बसती, तर ही सगळी द्रव्य आपण टाकतो बस्तीमध्ये। मुस्त कुष्ठ हरिद्रा दारू हरिद्रा वचा अतिविषा कटुरोहिणी चित्रक चिर बिल्व हेमवती इति दशमानी लेखनीयानि भवन्ति। 4 सुवहा अर्क उरुबक अग्निमुखी चित्रा चित्रक चिर बिल्व शंखिनी कुटकी तथा सुवर्णक्षरी ये 10 द्रव्य भेदनीय गण में। संधानीय महाकषाय मधुक मधुपर्णी पुष्णिपर्णी अंबष्टिक समंगा मोचरस धातकी लोद्र प्रियंगु कटफलानि दशमानि संधानीयानि भवन्ति। दीपनीय महाकषाय पिप्पली विप्पली मूल चव्य चित्रक शृंगबेर अम्लवेतस मरीच अजमोदा भल्लातकास्ति हिंगु निर्यासा इति दशमानि दीपनीयानि भवन्ति। बल्य महाकषाय ऐन्द्र वृषभित ऐन्द्री ऋषभि अतिरसा ऋष्य प्रोक्ता पयस अश्वगंधा स्थिरा रोहिणी बला तथा अतिबला ये 10 द्रव्य बल्य गण के है। वर्ण महाकषाय वर्ण महाकषाय वर्ण चांगला करायचा असेल तर चंदन तुंग पद्म कौशर मधुक मंजिष्ट सारेवा पैस सीतालता इति दशमानी वर्णानी भवन्ति। परीक्षेमध्ये असा प्रश्न पडेल, वर्ण गणामध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य येतं, तुम्हाला हे नाव माहिती पाहिजे। म्हणून 50 महाकषायची नावं लिहा आणि इकडे द्रव्य लिहा आणि रोज रेकॉर्डिंग ऐका। कंठ महाकषाय सारे वाईक शिमूल मधुक पिप्पली द्राक्षा विदारी कैटर्य हंसपादी बृहती तथा कंठकरी ये 10 द्रव्य कंठ गण है। रुद्र महाकषाय अम्र अमृत लिकुच कर्मर्द उश्याम लमलवित कुवल बेर अनार तथा मातुलंग इस द्रव्य रुद्र गण है। तृप्तिग्न महाकषाय हमें अभी देखा, तृप्तिग्न म्हणजे तृप्ती झालेली असती, खाऊ म्हणजे वाटत नाही, अरुची उत्पन्न होते आणि त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी तृप्तिग्न महाकषाय द्यायचा आहे। सोंठ चव्य चित्रक विडंग मुरवा गिलोय वचा नागरमोता पिप्पली तथा पटोली ये 10 द्रव्य तृप्तिग्न महाकषाय गण के है। कुटज बिल्व चित्रक नागर अतिविषा अभया धनवयास दारो हरिद्रा वचा चव्यानिती दशमाने अर्शगुणाने भवन्ति। त्यांना अर्श आहे, अशा पेशंट साठी अर्शगुण अर्शचा नाश करणार असे कोणते द्रव्य आहेत, तर बघा ना, कुटज आहे, बिल्व आहे, चित्रक आहे, सुंठ आहे, यांचा उपयोग कसा करायचा केव्हा करायचा याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। कुटज आहे तर अर्शचे प्रकार आहेत, श्रावी अर्श आहे, बरोबर आहे। त्यानंतर श्राव्य अर्शामध्ये तुम्हाला कुटज ग्राहीचं काम करणार आहे, बरोबर आहे। जसा अर्शचा प्रकार आहे त्यानुसार तुम्हाला काम करावं लागेल। कुष्ठग्न महाकषाय खदीर अभय अमलक हरिद्रा अरुष्कर सप्तप्राण आरगवद करवीर विडंग जाति प्रवाला इति दशमानी कुष्ठग्नानि भवन्ति। कंडुग्न महाकषाय
काही काही पेशंटला खूप इचिंग असतं, स्किन डिसीज असतात, त्यावेळेस तुम्ही याचा उपयोग करा. चंदन म्हणजे रक्तचंदन, नलद, अमलतास, लता करंज, निम, कुटज, सरसो, मुलहट्टी, दारू हळदीचा, नागरमोथा ये 10 द्रव्य कंडुगुण गणके. कंडुगुण महाकषाय. कृमिघ्न महाकषाय. कृमी झालेले आहेत पोटामध्ये. लहान मुलं असतात त्यांच्यासाठी आपण विडंग सिरप वगैरे देतो बघा. कृमिघ्न महाकषाय सिरपमध्ये कोणते द्रव्य असतील तर हीच असणार. अक्षीय मरीच गंडरकी बुक विडंग निर्गुंडी किनिहि श्वद्रष्ट्रा उष्यपर्णिका आखुपर्णी इति दशमानी कृमिघ्नानि भवन्ति. विषग्न महाकषाय हरिद्रा मंजिष्ठा सोहा सुष्म हरिद्रा मंजिष्ठा निशोद छोटी इलायची पालिंदी चंदन कतक शिरीष सिंधुवार तथा श्लेष्मातका इति दशमानी विषग्नानि भवन्ति. 17 स्तन्यजनन महाकषाय वीरण शालिषष्टिक इक्षु वालिक दर्भ कुश्यक इक्षुवालिका कुश्य काश गुंद्रा इत्कट तथा कतृण ये 10 द्रव्य स्तन्य जन्म गणके. पाठा महाऔषध सुरदारू मुस्त मुरवा गुडुची वसक फल किरातिक्त कटुकर्वणी सारेवा इति दशमानी स्तन्य शोधनानी भवन्ति. आता स्तन्य शोधन म्हणजे स्तन्य शुद्धी करणारे पण द्रव्य आहेत आणि स्तन्य जनन स्तन्य वर्धन करणारे पण द्रव्य आहेत. जी काही धात्री असते किंवा जी माता असते जेव्हा बाळ आजारी पडतं तेव्हा तिची पण चिकित्सा करणं गरजेचे असते. जर स्तन्य दुष्ट झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्तन्य शोधन महाकषाय देणं गरजेचा आहे. शुक्रजनन महाकषाय बघा. शुक्रजनन महाकषाय जीवक कर्षबक काकोली क्षीर काकुली मुद्गपर्णी माशपर्णी माशपर्णी मेधा मेधा ऊर्धरुवा जटिला तथा पुलिंग हे 10 द्रव्य शुक्रजनन गणके आहे. काहींचा स्पर्म काउंटच नसतो, इनफर्टिलिटीचे पेशंट असतात त्या ठिकाणी तुम्हाला शुक्रवर्धक आणि स्पर्म काउंट वाढणारे द्रव्य त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्या ठिकाणी हे लय महत्वाचं आहे. जीवक वृषभक काकुली क्षीर काकुली मुद्गपर्णी माशपर्णी मेधा ऊर्धरुवा जटिला तथा पुलिंग ये 10 द्रव्य शुक्र जनन गण के है. शुक्र शोधन महाकषाय शुक्र दृष्टी झाली असेल शुक्र शोधनासाठी महत्वाचं आहे. कुष्ट एलवालुक कायफल समुद्रपेन कदंबकी गोंद इख कांडेक्षु तालम खाना कोकिलाक्ष चक्र वसुक खस ये 10 द्रव्य शुक्र शोधन गण के. स्नेहोपक महाकषाय आपको सबको पता है. स्नेहोपक महाकषाय मीन्स स्नेहन के लिए सहाय्य करने वाले द्रव्य कौन से है देखो. मृदिका मधुक मधुपर्णी मेधा विदारी काकोली क्षीर काकोली जीवक जीवंती शालपर्णी दशमानी स्नेहोपकाने भवती. इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये प्रश्न पडतो खालीलपैकी स्नेहोपक द्रव्य कोणते आहे, ओमनोपक कोणते आहे, विरेचनोपक कोणते आहे याच्यावर तर प्रश्न पडतोच. हे वाचा. मी तुम्हाला जे सांगतो ते गंभीरतेने घ्या आणि वाचा. आता जर ऐकलं नाही तर नंतर वेळ निघून गेलेली असेल. स्वेदोपक महाकषाय इम्पॉर्टंट शोभांजन शोभांजन एरंड अर्क उशिर पुनर्नवा युवतीला कुलत्तमाश बदराणी इति दशमानी स्वेदोपकानी भवन्ति. ओमनोपक मधु मधुक कोविदार कर्बुदार नीप विदुल विंबिक्षण पुष्पे सदा पुष्प प्रत्येक पुष्प दशमानी ओमनोपकानी भवन्ति. विरेचनोपक महाकषाय द्राक्षा काश्मीर परुषक अभयामलक बिबित कुवल भद्र कर्कंदु पिलुनी दशमानी विरेचनोपकानी भवन्ति. आस्थापनोपक महाकषाय त्रिवुद बिल्व पिप्पल कुष्ठ सर्ष वचा वत्सक फल शतपुष्पा मधुक मदन फलानिती दशमान्य स्थापनोपकाने भवन्ति. अनुवासनोपक महाकषाय रासना सुरदारो बिल्व मदन शतपुष्पा वृश्चिर पुनर्नवा शूद्र प्राग्निमंत शोना किती दशमान्य अनुवासनोपकाने भवन्ति. शिरोविरेचनोपक ने नस्य के लिए ज्योतिष्मती ज्योतिष्मती क्षवक मरीचक पिप्पली विडंग शिगुरु सर्ष पापमार्ग तंडुल श्वेता महाश्वेत इति दशमानी शिरोविरेचनोपकानि भवन्ति. छर्दी निग्रहण महाकषाय अभी बार बार छर्दी हो रही निग्रहण करना है इसके भी द्रव्य बताए. जम्र अम्र पल्लव मातृंग अम्ल बदर दाड़ीम यवष्टिको क्षीरम लाजा इति दशमानी छर्दी निग्रहाने भवन्ति. किती ते आचार्य हुशार होते त्यांनी गण सुद्धा करून ठेवले
बाबांनो 10 पैकी एक जरी द्रव्य भेटलं तर द्या आणि छर्दी निग्रहण करा. तेवढं तरी सापडवा कमीत कमी. एवढे द्रव्य सापडले तर एक तर सापडेल छर्दी निग्रहण करणारे. तृष्णा निग्रहण महाकषाय. नागर धनव्या समस्त प्रपटक चंदन किरातिक्त गुडूची हिबेर धान्य कपटवला आणि ती तशी माने तृष्णा निग्रहाने भवंती. हिक्का निग्रहण महाकषाय. षटी पुष्कर मूल बदर बीज कंटकारिका बृहती वृक्षर अभया पिप्पली दुरालभा कुलेर शृंग इथे दशमान हिक्का निग्रहाने भवंती. हिक्का निग्रह करायचा. हिक्का आहे व्याधी. हा हिक्कासाठी काय कोणते द्रव्य आपण वापरून योग करू शकतो? ही द्रव्य. पुरुष संग्रहणीय महाकषाय. अतिसार झालेला आहे पेशंटला आणि संग्रह करायचा आहे पुरुषाचा, किंवा त्या ठिकाणी काहीतरी व्यापत झालेला आहे, द्रवमल प्रवृत्ती होत आहे, तर कशाने करणार? बघा, प्रियंगू, अनंता, आमकी गुटिली, सोनपाठा, लोद्र, मोचर, समंगा, धायका फूल, भारंगी तथा कमल का केशर, ये 10 द्रव्य पुरुष संग्रहणीय गण के है. पुरुष विरजनीय, पुरुष को प्राकृत वर्ण लाने के लिए क्या करना चाहिए? तिल पिष्ट नेबम यस्तु वर्च सृजती कामली. तिल पिष्ट नेबम जी काय मल प्रवृत्ती आहे ती कोणत्या कामलेमध्ये असते? सांगा बरं. तिल पिष्ट निबम यस्तु वर्च सृजती कामली. वृद्धपद कामला. करेक्ट, वृद्धपद कामलामध्ये असते. मग तिला प्राकृत आणायला पाहिजे का नाही? तर आणायला पाहिजे. तर प्राकृतसाठी काय? या पुरुष विरजनी महाकषाय. जंबू शल्लकी तोक तोक कछुराम मधुक शालमले श्रीवेष्टक भृष्ट मूर्त पैस उत्पल तिलकना इति दशमाने पुरुष विरजनी आणि भवंती. मूत्र संग्रहणी महाकषाय. जंबवा, मूत्र संग्रहणीय महाकषाय. जंब आम्र प्लक्ष वटक पित्र उदंबर अश्वत्थ भल्लातक अश्वंदक सोमवलक इत्यशमानी मूत्र संग्रहणीयानि भवंती. मूत्र विरजनीय महाकषाय. पद्म उत्पल नलिन, कमल नीलकमल नलिन कुमुद सुगंधित कमल पुंडरीक्षित पत्र मूलहट्टी प्रेम धायके फूल, ये 10 द्रव्य मूत्र विरजनीय गण के है. मूत्र को प्राकृत वर लाने वाले. मूत्र विरेचनीय, लघवीच होत नसेल तर काय करणार? तर मूत्र विरेचनीय. वृक्षादने शोदष्ट्रा वसुक वशीर पाषाण भेद द्रव कुशकाश कुशकाश गुंद्रेत कट मुलाने ते दशमाने मूत्र विरेचने आणि भवंती. कासहर महाकषाय. आता सध्या पाऊस चालू आहे, सर्दी खोकला अशा अनेक गोष्टी होत आहेत. कासहर महाकषाय काढा बनवायचा आहे. बनवण्याचा काढा बघा, द्राक्ष अभया आमलक पिप्पली दुरालभा शृंगी कंटकारिका उश्चिर पुनर्नवा पुनर्नवा वातामलक इति दशमानी कासहराने भवंती या ठिकाणी दिलेला आहे. श्वासहर महाकषाय. दम्याचा पेशंट आहे, श्वास रेस्पिरेटरी सिस्टीम प्रॉब्लेम होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा अजून काय आहे, कोविड मध्ये महत्वाचं होतं श्वासहर महाकषाय काढा. षटी पुष्कर मूल अम्लवेतस एला हिंगू अगरू सुरसा अमलकी जीवंती चंडा इति दशमानी श्वासहरानी भवंती. शोतहर महाकषाय. पाटल अग्निमंत शोनाक बिल्व काश्मरी कंटकालिका बृहती शालपर्णी पृष्ठपर्णी गोक्षुका इति दशमाने शोतहरण भवंती. आता आपण पेशंट बघतो बघा, शोतहर पूर्ण पायाला सूज असते, काहीच्या अंगाला सूज असते, काहीच्या तोंडाला सूज असते. काढा बनवायचा, काढ्याची जी दिलेली आहे क्वात कसा बनवावा आणि देऊन टाका महाकषाय. जोरहर महाकषाय. सारे वाशर करा पाठा मंजिष्ठा द्राक्षा पिल्लू पुरुषक अभया मलक विविधकाने ते दशमाने जोरहरानी भवंती. श्रमहर महाकषाय. खूप थकलेले आहात तुम्ही, खूप तरी प्रवास केलेला आहे, शेतामधून आलेला आहात, त्यावेळेस श्रमहर महाकषाय. आपण जे पितो ना कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, त्यावेळेस सुद्धा एक काढा बनवून ठेवलाय आचार्याने बघा. द्राक्षा खरजुर प्रियाल बदर दाडिंब फल्गू परुष केश परुष इक्षु यवषष्टिका इति दशमाने श्रमहराणी भवंती. मनुका खरजूर प्रियाल बेर अनार फल्गू फालसा इक यव तथा साठिका चावले 10 द्रव्य श्रमहर महाकषाय गणके. 10 प्रशमन महाकषाय. सांगू पाहिलं 10 कशामध्ये असतो? दाह. डायबिटीजचा पेशंट पादतल 10 असतो. खूप आग होते डॉक्टर साहेब, पादतल दाह द्या त्याला 10 शामक 10 प्रशमन महाकषाय. पित्त प्रकृती आहे पूर्ण 10 होतोय, अंगाचा विदाह होतोय, त्याला द्यायचं त्या ठिकाणी. लाजा चंदन काश्मरे फल मधुक शर्कार निल उत्पल शिरसारेवा गुडुची बिराणांती दशमानी 10 प्रशमनानी भवंती.
शीत प्रशमन महाकषाय, थंडी वाजते, शीत प्रशमन, शीतता कमी करायची तुम्हाला. तगर अगोर धान्य शृंग वेर भौतिक कवचा कंटकार्य अग्निमंत शोनाग फलित दशमान शीत प्रशमनानी भवंती. उदर्द प्रशमन महाकषाय, तिंदुक प्रियाल बदर खदिर कदर सप्त प्रणाश्व करना अर्जुनासना मेधा इति दशमाने उदर्द प्रशमनानी भवंती. उदर्द रोग को शांत करते द्रव्य. अंगमर्द प्रशमन, डॉक्टर साहेब पूर्ण अंग दुखत, सर्वांग शिवल आहे, अंगमर्द प्रशमन हा काढा देऊन टाका. विदारी गंधा प्रश्नपर्णी बृहती कंटकारी गिरंड काकुले चंदन औषध औषलका मधुकाने ते दशमान्य अंगमर्द प्रशमनानी भवंती. 45 शूल प्रशमन महाकषाय, पिप्पली पिप्पली मूल चवचित्रक शृंग बेर मरिज अजमोद अजगंधा अजाजी गंडीराने ते दशमाने शूल प्रशमनानी भवंती. शोणित स्थापन, रक्तस्राव होतोय, आयुष्यामध्ये होत असेल, अनेक कशामध्ये रक्तस्राव होतोय तुम्हाला, पिशर पिशुल आहे, भगंदर आहे, त्या ठिकाणी शोणित स्थापन महाकषाय. मधु मधुकर रुधिर मोचरस मूर्त कपाल लौद्र गैरिक प्रियंगू शर्करा लाजयती दशमाने शोणित स्थापनानी भवंती. वेदना स्थापन महाकषाय. आता या ठिकाणी शूल प्रशमन, अंगमर्द प्रशमन एवढे महाकषाय सांगताना परत वेदना प्रशमन, वेदनेमध्ये शूलामध्ये काय फरक आहे? वेदना आणि शूलमध्ये काय फरक आहे सांगा बरं तुम्ही. इथं शूल प्रशमन महाकषाय सांगितल्यानंतर इथे वेदना स्थापन महाकषाय पण सांगितलेला आहे. तो शूल रोग को शांत करते है, शूल रोग पण एक सांगितलेला आहे. आणि वेदना म्हणजे वेदना को दूर कर शरीर को स्वाभाविक स्थिति में रखते हैं. ठीक आहे, सांगितलेलं आहे बघा. शालकट फल कदंब पद्म कतुंब मोचरस शिरीष जलवेत येलवालुत अशोक, 10 द्रव्य वेदना को दूर कर शरीर को स्वाभाविक स्थिति में रखते हैं. संज्ञा स्थापन महाकषाय, इस द्रव्य बेहोशी को दूर कर होश को ठीक रहते. बेहोश संज्ञा त्याची गेली असेल, मूर्छित अवस्थेत पडला असेल, मूर्छा, त्या ठिकाणी आपण त्याला हे संज्ञा स्थापन द्रव्य देणार आहोत. हिंगू कैटरियारी मेधावचा चोरक वय स्थापन गोलोमिज इला फलंका शोपरोहिनी दशमानी संज्ञा स्थापन भवती. हिंग कैटरी अरिमेद वच चोर पुष्पी ब्राह्मी गोलोमी जटामांसी गुगुल तथा अशोक रोहिणी, ये 10 द्रव्य बेहोश को दूर कर होश को ठीक रखते. प्रजास्थापन महाकषाय, संतान उत्पत्ति की बाधा, गर्भाशय विकार आदि को दूर कर गर्भधारणा की क्षमता उत्पन्न करते है. प्रजास्थापन, ही जी प्रजा उत्पन्न झालेली आहे, परत प्रजनन क्षमता चालू राहिली पाहिजे. एखाद्याला संतती होत नाहीये, इनफर्टिलिटी पेशंट आहे, प्रजास्थापन, एखादं मिस ॲबॉर्शन होत आहे, ते स्थापन झालं पाहिजे, प्रजा स्थापन झालं पाहिजे म्हणून एक गणने. ऐंद्रिय ब्राह्मी शतवीर्या सहस्रवीर्या अमोघा अवेत शिवा अरिष्टा वाट्य पुष्प विश्वक्सेन कांता इति दशमानी प्रजास्थापनाने भवंती. खालीलपैकी प्रजास्थापन गणात कोणतं द्रव्य येतं? पाठ पाहिजे. ऐंद्रिय ब्राह्मी शतवीर्या सहस्रवीर्या अमोघा अवेता हरे अरिष्टा वाट्य पुष्प तथा विश्वक्सेन कांता, ये 10 द्रव्य संतान उत्पत्ति की बाधा, गर्भाशय विकार आदि को दूर कर गर्भधारण की क्षमता उत्पन्न करते हैं. और लास्ट गणे वय स्थापन महाकषाय. वय स्थापन म्हणजे मी जरी 70-80 वर्षात झालो तरी मी मस्त 40-45चा दिसला पाहिजे. मी जरी 50 वर्षात झालो तरी मी 25चा दिसलो पाहिजे, किंवा मी 25ची दिसली पाहिजे असं ज्यांना वाटतं, एकदम तरुण. जसं एखादं उदाहरण देता येईल तुम्हाला, हेमा मालिनीचं उदाहरण देता येईल. वय वर्ष काय आहे कोणी सांगेल हेमा मालिनीचं? लवकर सांगा. आजही त्या कथ्थक करतात, अजून काय नृत्य करतात. हेमा मालिनी यांचं वय आहे 75, मला वाटतं 70 ते 75 आहे. तरी त्यांच्याकडे बघा तुम्ही, त्या तुम्हाला 45-50 पर्यंत वाटतील. तसा गण सुद्धा वय स्थापनम, वय झालेला आहे पण वय दिसत नाही, अशी कोणती द्रव्य आहेत आचार्याने दिलेत, त्याचा अंगीकार स्वतःही करा, घरच्यांनाही करायला द्या. वय स्थापन महाकषाय बघा काय काय दिले त्यांनी. अमृता अभया धात्री मुक्ता श्वेता जिवंत अतिरस मंडोक परनिस्थिरा पुनर्नवैती दशमाने वय स्थापनाने भवंती. आमलकम वय स्थापनम म्हटलेलं आहे. परंतु आवळा जरी खाल्ला तरी वय स्थापन होईल तुमचं. तुम्ही बलवान दिसाल, तरुण दिसाल, म्हणून च्यवनप्राश मध्ये आमलकी आहे. च्यवनप्राश, च्यवन ऋषीने तो च्यवनप्राश खाला पुन्हा तरुण झाले, अशी आख्यायिका आपल्या आयुर्वेदामध्ये आहे. रोज च्यवनप्राश किती जण खातात? खाना रोज च्यवनप्राश 1 चमचा सकाळी उठून. सकाळी लवकर उठा, पण ते रसायन काळी खायला सांगितलंय. म्हणजे 5 वाजता उठा, फ्रेश व्हा, मलमूत्र सगळे विसर्जन झाल्यानंतर
मग ते च्यवनप्राश खायचंय. पोट साफ नसेल तर च्यवनप्राशचा काही उपयोग नाही. रसायन काली सकाळी. पण च्यवनप्राशमध्ये जेवढे काही द्रव्य आहेत ते आपल्याला तरुण ठेवणारे आहेत. वयस्थापन महाकशामध्ये काय गुडुची, हरे, आवला, मुक्ता, श्वेत, परिजिता, जीवंती, शतावरी, मंडूकपर्णी, सारीवंत तथा पुनर्नवा, ये 10 द्रव्य आयु को बढ़ाते हैं और स्थिर करते हैं. यह 5 इसी तरह इति पंच कषाय शतान्य भी शतान भी समस्य पंचान महाकषाय महताम च कषायानाम लक्षणोदाहरणार्थम व्याख्याता भवति. 50 महाकषायों का उपसंहार. इस प्रकार 500 महाकषायों का संक्षेप में संग्रह करके महाकषायों के लक्षण और उदाहरण के लिए 50 महाकषायों का वर्णन कर दिया गया है. तुम्हाला मी सांगितलंय यात शिकवण्यासारखं काही नाही. 50 महाकषाचे नाव, त्यातले 10 द्रव्य लिहायचे, रेकॉर्डिंग करायचं आणि रोज ऐकायचं. याच्यावर एक प्रश्न तुम्हाला पडणार म्हणजे पडणार. 10 वर्ष प्रश्न मिळवा तर बघा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथेच किती मार्क्स आहेत? 4 मार्क्स. याच टॉपिकला आहेत 4 मार्क्स. 120 प्रश्न आहेत, बरोबर ना? येस. 120 into 4 वार्षिक 480 मार्काचा पेपर आहे. वन किती मार्काचा पेपर आहे? सगळा 120 प्रश्न आहेत, करेक्ट? हो, एक्झाम 120 प्रश्न आणि 480 मार्क्स आहे. निगेटिव्ह मार्किंग. 480 मार्क्स. निगेटिव्ह मार्किंग कशी आहे? म्हणजे 1/4 कटणार. अच्छा, Wrong 1/4 answer. कट. अच्छा, लक्षात आलं तुमच्या? 4 मार्काला एक प्रश्न आहे. एक प्रश्न पडला, आस्थापनोपगणामध्ये कोणते द्रव्य येतात? वमनोपमध्ये कोणते द्रव्य आहेत? विरेचनोपक कोणते आहेत? पडलेलं आहे. शुद्धोपक कोणते आहेत? वाचा. श्लोक नंबर 20 बघा. न हि विस्तरसे प्रमाणमस्ति न चाप्यते संक्षेप अल्पबुद्धीनाम सामर्थ्योपकल्पते तस्मादनति संक्षेपनाति विस्तरेण चोपदिष्टा एतावन्तो हि अल्पबुद्धीनाम व्यवहाराय बुद्धिमतां च स्वलक्षणान्य अनुमान युक्ति कुशला नामानोक्तार्थ ज्ञान इति. न बहुत संक्षेप न बहुत विस्तार से वर्णन का हेतु, विस्तार का कोई निश्चित पैमाना प्रमाण सीमा नहीं है और अति संक्षिप्त में कहने से अल्प बुद्धि वाले मध्यताओं के लिए समझना उनकी बुद्धि के सामर्थ्य से बाहर होता है. इसलिए न तो बहुत संक्षेप से न ही बहुत विस्तार से इन महाकषायों का उपदेश किया गया है. अल्प बुद्धि वाले चिकित्सकों के चिकित्सा में व्यवहार के लिए इतना उपदेश पर्याप्त है. आता जे आचार्य सांगतात की आम्ही जो आयुर्वेद सांगितलाय तो अल्प बुद्धीच्या लोकांसाठी आहे. आता इथं किती जरी बुद्धिमान असले तरी हे सुद्धा वाचत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी तर कसा आयुर्वेद असेल? त्यांनी स्वतःची संहिता तयार करावी असा काहीतरी उद्देश आहे त्यांचा. जो बुद्धिमान वैद्य औषधियों के लक्षणों से उनके उर्ष्य जीवनीय बल्य आदि होने के अनुमान करने में और औषधि योजना करने में दक्ष है, उनको अनुक्त विषयों के रहस्य को जानने के लिए भी महाकषायों का यह वर्णन पर्याप्त है. त्यांच्यासाठी पण हे पर्याप्त म्हणून सांगितलेलं आहे. कषायों की संख्या का प्रश्न. एवं वादिनं भगवंत मात्रेम अग्निवेशी उवाच नैतानि भगवन् पंचकषायस्तानि पूर्यन्ते तानि तानि हिवा अंग अनुप्लवन्ते तेषुं तेषुं महाकषायस्विति. कषायों की संख्या का प्रश्न. इस प्रकार उपदेश करते हुए भगवान आत्रेय से अग्निवेश ने प्रश्न किया कि भगवान, ये 500 कषाय तो पूरे नहीं हो रहे हैं, क्योंकि उन महाकषायों में कहीं कहीं औषधियां ही दूसरे तीसरे महाकषायों में बार बार आती है, जैसे काकोली, श्री काकोली जीवनीय गण में पढ़ी गई है और पुनः वही गृहणीय शुक्र जनन स्नेहोपक तथा अंग मर्द प्रशमन कषायों में पढ़ी गई है. अग्निवेश म्हणतात चरकाचार्यांना हे 50 महाकषाय ठीक आहे, पण याच्यामध्ये वारंवार इकडचे द्रव्य तिकडे तिकडे द्रव्य इकडे हे कसं काय? काय म्हणतात बघा. तम उवाच भगवान आत्रेय. भगवान आत्रेय आपल्या शिष्याला काय सांगतात बघा. नैत देवम बुद्धिमताम दृष्टद्रव्यम अग्निवेश एकवापी हे अनेकाम संज्ञा लभते कार्यांतराने कुर्वण तद्यता पुरुष बहुनाक्रमणाम करणे समर्थो भवती स यद्यत कर्म करोति तस्य तस्य कर्मणा कर्तु कर्ण कार्य संप्रयुक्तम तत्तत् गौणम नाम विशेषम प्राप्नोति तद्वद औषध द्रव्यमपि दृष्टव्यम यदि चैकमेव किंचित द्रव्यम मासादयाम तथा गुणयुक्तम यत सर्व कर्मणाम करणे समर्थम स्यात् कस्ततो अन्यादि
छेदोपधारयिन तुम उपदेष्टुम शिष्य बेती। कषय संख्या के प्रश्न का समाधान। भगवान आत्रेय ने अग्निवेश को समझाया कि बुद्धिमान व्यक्ति को इस बात को जैसे आप समझ रहे हैं इस दृष्टि से नहीं देखना चाहिए। कषय संख्या के प्रश्न का समाधान। भगवान आत्रेय ने अग्निवेश को समझाया कि बुद्धिमान व्यक्ति को इस बात को इस दृष्टि से नहीं देखना चाहिए, क्योंकि भिन्न भिन्न अनेक कार्यों को करने वाले किसी एक द्रव्य को भी अनेक नाम प्राप्त हो जाते हैं। जैसे एक पुरुष बहुत से काम करने में समर्थ होता है, वह जो काम करता है उस काम के कर्ता करण और कार्य में संबंध रखने वाले उस गौण विशिष्ट नामों को पाता है। उसी प्रकार की दृष्टि से औषध द्रव्य को देखना चाहिए, अर्थात औषध द्रव्य भी कर्ता करण और कार्य के अनुसार भिन्न संख्याओं से संबंधित होते हैं। यदि कोई एक ही द्रव्य हमेशा ऐसा मिल जाए जिसमें ऐसे गुण हो कि जिससे वह सभी कार्यों के करने में समर्थ हो, तो फिर उसे छोड़ दूसरे द्रव्य को कौन लेना चाहेगा। एक व्यक्ती जर अनेक काम करत असेल तर बाकीच्यांचं काय काम आहे। और कोई गुरु शिष्य को अन्य द्रव्य का उपदेश भी क्यों देना चाहेगा। अशा प्रकारे त्याने उत्तर दिले। जैसे लोक व्यवहार में एक ही व्यक्ति पढ़ाता है तो अध्यापक ग्रंथ लिखता है, तो ग्रंथकार कविता लिखता है। म्हणजे जैसे लोक व्यवहार में एक व्यक्ति पढ़ाता है तो अध्यापक, ग्रंथ लिखता है तो ग्रंथकार, कविता लिखता है तो कवि, गाता है तो गायक आदि अनेक गुण प्रयुक्त नामों से जाना जाता है। वैसे ही औषध द्रव्य भी अपने अपने अलग कार्य करने के सामर्थ्य से उन उन गुणों के कर्मों के आधार पर अलग अलग गुण प्रयुक्त नामों से जाने जाते हैं। तो यह कोई गलत बात नहीं है। दूसरी बात यह है कि यदि सभी गणों में भिन्न भिन्न द्रव्यों का पाठ होता तो औषध द्रव्यों की संख्या बहुत बढ़ जाती और सबके गुण धर्मों को जानना सर्वसाधारण चिकित्सा के लिए दुरूह काम होता है। इसलिए बहुजन हित की कामना से आचार्य ने अन अति संक्षेप विस्तार, न बहुत संक्षेप न बहुत विस्तार की नीति अपनाकर महाकश्यप का उक्त प्रकार से वर्णन किया है। एक व्यक्ती जर 10 काम करत असेल तर त्या 10 गणासुद्धा टाकायला काही हरकत नाही। तर अशा प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे। हे आपल्याला एक इंटरेस्टिंग साठी महत्वाचं आहे। परीक्षेमध्ये काही असं विचारणार नाही, पण अभ्यास हा अतिशय बेसिक पासून किंवा मुळात जाऊन अभ्यास करायचा, मग वाचत इंटरेस्ट येतो। श्लोक नंबर 23, 24, 25। अभी इस अध्याय में हमने क्या क्या देखा है, देखो। ये तो यावंती यद्रव्य विरेचन शतानि शिष्ट उक्तानि संग्रहणीय तथे वेशाम षडाश्रया रसा लवण वर्ज्याश्य कषायति संज्ञिता तस्मात् पंचविधा योनि कषायनम उदारुता तथा कल्पना ईशायुक्तम मुक्तम पंचविधम पुनः महताम च कषायनम पंचशत परिकृता। जिस जिस औषध द्रव्य के जिन जिन द्रव्य के योग से जो 600 विरेचन होते हैं वे सब संक्षेप में इस अध्याय में कहे, म्हणजे 600 विरेचन आपण पाहिले। इन 600 विरेचन के 6 आश्रय भी बता दिए गए। 6 आपण आश्रय पाहिले, जसे मधुर कषाय, आम्ल कषाय, कटु कषाय, तिक्त कषाय सगळं पाहिलं। लवण रस को छोड़कर शेष रस कषाय नाम से कहे जाते हैं, ते आपण पाहिलं। इसलिए कषायों के सोरस आदि ते पण पाहिलं। पंचकल्पना, सोरस, कल्क, क्वाथ, हिमफाट 5 प्रकार के उत्पत्ति कहे गए हैं। इन कषायों की 5 प्रकार की कल्पना भी बताई गई है। महाकषाय के 50 वर्गों का वर्णन भी आपण पाहिलेला आहे। अन अतिसंक्षेप विस्तार कथन पंचचापी कषायानाम शतानुक्तानि भागस्य लक्षणार्थं प्रमाणं हि विस्तरस्य न विद्यते न चलमति संक्षेप सामर्थ्य योग कल्पते अल्प बुद्धिरयं तस्मान् अति संक्षेप विस्तर मंदानां व्यवहाराय बुधानां बुद्धि वृद्धये पंचाशत को ये वर्गम कषायनम उदाहृत। अनाति संक्षेप विस्तर कथन महाकषायों के लक्षण बतलाने के लिए अलग अलग 500 कषाय कहे गए हैं। विस्तार की कोई सीमा नहीं है और अति संक्षेप में कहने से अल्प बुद्धि व्यक्ति को समझना उनके सामर्थ्य के बाहर की बात होगी। इसलिए मंद बुद्धि वालों के व्यवहार के लिए और बुद्धिमान व्यक्तियों की
बुद्धि की वृद्धि के लिए न बहुत संक्षिप्त न बहुत विस्तृत, म्हणजे अनति संक्षिप्त विस्तार प्रकार से 50 कषायों का वर्ग उदाहरण रूप में कहा गया है. जास्त नाते संक्षेप नाते विस्तार अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. तेषां कर्मसु बाह्येषु योगम आभ्यंतरेषु च संयोगस्य प्रयोगम च यो वेदस भिषग्वरः इति अग्निवेश कृते चरकपदी संस्कृते सूत्रस्थाने भेषज चतुष्के षड्विरचशास्त्रीय नाम चतुर्थाध्याय इति भेषज चतुष्क. उत्तम वैद्य जो व्यक्ति उन कषायों के बाह्य कर्म तथा अभ्यंतर कर्मों के योग करने, संयोग करने और प्रयोग करने को जानता है, वह वैद्य में श्रेष्ठ वैद्य प्रवर होता है. यानी उत्तम वैद्याची लक्षण दिले. जो व्यक्ति उन कषायों के बाह्य कर्म प्रलेप आदि, आभ्यंतर वमन विरेचन आदि कर्मों में योग स्वरस आदि निर्माण करने में, संयोग औषधियों के रस वीर्य आदि के अनुसार अनुकूलता को ध्यान में रखकर परस्पर मिश्रण करने में और प्रयोग देश काल आदि का विचार कर दोषानुसार औषध योजना पूर्वक करने को जानता है, वह वैद्यों में श्रेष्ठ वैद्य प्रवृत्ता है. इस प्रकार चरक द्वारा प्रतिसंस्कृत अग्निवेश तंत्र के सूत्र स्थान में षड विरेचन शास्त्र नामक चौथा अध्याय समाप्त हुआ. इस प्रकार यह भेषज चतुष्क समाप्त हुआ. 4 अध्याय दीर्घजीवितीय, अपमार्ग तंडोलीय, आरगवदीय आणि षडविरेचन शताश्री भेषज चतुष्क हे आहे. पहिला अध्याय दीर्घजीवितीय, सेकंड अपमार्ग तंडोलीय, दिस इज बहिः परिमार्जन, बरोबर नाही अंत परिमार्जन, आरगवदीय बहिः परिमार्जन आणि हे षडविरेचन उभय परिमार्जन. याच्यामध्ये सगळे 25 महाकषाय या ठिकाणी 50 महाकषाय सांगितलेले आहेत. तो अध्याय सारांशमध्ये आपण पाहिलं 600 वमन विरेचन योग, 6 विरेचन द्रव्य के आधार, कषाय के 5 स्रोत, 5 कषाय कल्पनाएं, 50 महाकषाय आणि 500 कषाय आणि श्रेष्ठतम चिकित्सक के गुण. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबू. उद्या भेटू सकाळी 7:15 वाजता. धन्यवाद.